मस्त हलवाई सारखं मध्ये स्टफिंग आणि मऊ लुसलुशीत बटाटा यामधला सारण खूप चविष्ट आणि वरून कुरकुरीत असे हे समोसे मी बनवलेले आहेत। वरून हे जे आपण कोटेड बनवले ते ज्या पद्धतीने हलवाईवाल्याकडे असते तसंच मी हे कोटिंग मस्त कुरकुरीत असं बनवून तयार होतं। काही ट्रिक सांगितले आहेत, चला मग बनवूया मस्त असे समोसे। आधी मी इथं कढई ठेवली, कढईमध्ये 1 चमचा एवढं तेल टाकले, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं मोहरी टाकून घेतलंय आणि 1 चमचा मी मोठे इथं मी असे जाड कुटलेले धने घेतले, 1 चमचा बडीशोप घेतली। आता यांना मस्त असं आपल्याला परतून घ्यायचंय आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 3 ते 4 लसूण अशा जाडसर मी कुटून घेतले होते आणि ती पेस्ट इथं टाकून घेतली। आता हे पण परतून झाल्यानंतर इथं मी 4 उकडलेले बटाटे घेतले होते आणि अशा हाताने आपल्याला मॅश करून घ्यायचे। आता हे या मसाल्यामध्ये आपल्याला मस्त मिक्स करायचे। बटाट्यांमध्ये अर्धा कप एवढे मी वाटाणे घेतले, हे फ्रेश वाटाणे। नंतर अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलंय आणि 1 चमचा मस्त इथं मी मीठ टाकून घेतले, थोडी कोथिंबीर टाकून घेतली। आता हे मस्त एकसारखं आपल्याला बनवायचंय। आमचूर पावडर जर नसेल तुमच्याकडे तर चाट मसाला वापरला तरी काय हरकत नाही। आता हे स्टफिंगचं बॅटर मस्त एकसारखं बनवून तयार झालंय। आता याला मी साईडला ठेवून देते। आता त्यानंतर मी इथं मैदा घेतलाय, 2 कप एवढा मी हा मैदा घेतलाय। त्यामध्ये अर्धा चमचा इथं ओवा टाकून घेतला, 1 चमचा मीठ टाकलंय आणि 1 चमचा हे तेल टाकलंय। तेलाचं मोहन आपलं नॉर्मल टेम्परेचरचं तेल आपल्याला टाकायचंय, गरम केलेलं नाही वापरायचंय। त्यानंतर पाणी टाकत असं मस्त आपल्याला डो याचा बनवून घ्यायचा आहे। थोडा टाईटच डो आपल्याला बनवायचा आहे, हे बघा अशा पद्धतीने। आता याला परत वरून थोडं तेल लावलं आणि अजून आपल्याला मळून घ्यायचंय। मस्त मऊ लुसलुशीत हा डो बनवून तयार झालाय। आता याचे गोळे आपल्याला बनवायचे, असे मीडियम साईजचे मी गोळे बनवून घेतले। आता याला आपल्याला लाटायला ज्या पद्धतीने चपातीचा डो असतो तसा मी बनवला। आता याला थोडं मैद्याने डस्ट केलं आणि मस्त याला लाटून घ्यायचंय। छान, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, असं मस्त लांबटसर आपल्याला हा चपातीचा डो लाटून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने असे मस्त मी हे पूर्ण लाटून घेतले, हे बघा अशा पद्धतीने। आता इथं मी एक सुरी घेतली, सुरीच्या सहाय्याने आपल्याला याला कट करायचंय। असं लांबट आपल्याला कट करून घ्यायचे। याचे 2 भाग मी करून घेतले। आता समोसा बनवताना कसा बनवायचा जेणेकरून हलवाईसारखा आपला समोसा कसा काय बनेल, हे बघा। असं आपल्याला एक बाजू अशी खाली टाकायची आणि वरून दुसरी बाजू वरून चिपकवायची। म्हणून खालच्या बाजूला आधी थोडं पाणी लावा आणि वरून हा अशी पट्टी आपल्याला दाबायची, म्हणजे हे छान चिपकून जाईल मग पाण्यामुळे। आता जे आपण बटाट्याचं हे सारण बनवलं होतं ते आपल्याला यामध्ये भरायचंय। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला भरून घ्यायचंय इथं, हे बघा अशा पद्धतीने 2 ते 3 चमचे मी असं भरून घेते। जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही, असे मीडियम असे मी हे बटाट्याचं सारण भरून घेते। आता ज्या ठिकाणी आपण हा जोडलेला भाग होता त्याच्याच समोर आपल्याला अशी आपल्याला छोटी प्लेट टाकायची। थोडा पाण्याचा हात लावा वाटल्यास तर, आणि अशी प्लेटने आपल्याला समोर अशी याला जोडून घ्यायची, हे बघा अशा पद्धतीने। आणि साईडने पूर्ण याला असं आपल्याला जोडून घ्यायचंय, म्हणजे समोशांचा आकार छान मग येतो मग। हे बघा मी अजून तुम्हाला एक दाखवते। एका चपाती म्हणून आपले 2 समोसे आरामात बनतात। एका बाजूला थोडं पाणी लावा, वरची बाजू अशी आपल्याला त्यावर चिपकवायची आणि असं आपल्याला हातामध्ये कोन पकडायचं आहे, ज्या पद्धतीने मेहंदीचा कोन असतो त्याच पद्धतीने। आणि 2 चमचे असं हे बॅटर मी भरलंय। थोडं अलगद असं वरून बोटाने पाणी लावून घ्यायचंय आणि समोर ज्या साईडने आपण जोडलेला भाग असतो त्याच्याच समोरच अलगद अशी एक प्लेट टाकायची आणि समोर आपल्याला जोडून घ्यायची आणि साईडने पण असं आपल्याला हे पॅक करायचंय। हे बघा मस्त आपला हा समोसा बनवून तयार झालाय। असे सगळे समोसे मी बनवून घेते। आता इथं मी तेल ठेवलंय, मस्त 3 कप एवढं तेल मी गरम करायला ठेवलंय। तेलचं टेम्परेचर एकदम लो पाहिजे आणि समोसे जेव्हा टाकणार तेव्हा अलगद असे हे बबल्स यायला पाहिजे, तोवर हे समोसे तेलात आपल्याला आता असे सोडून घ्यायचे। जेवढे शक्य होतील तेवढे टाका। मी एका वेळी 4 समोसे टाकले आणि लो फ्लेमवर मस्त याचे बबल्स कमी होतील त्यानंतर आपल्याला यांना पालथं मारायचे। हे बघा यांचे बबल्स कमी झाले, आता मी यांना पालथं मारून घेते। मस्त सोनेरी रंग येईल तोवर आपल्याला यांना तळायचं। हे बघा लो फ्लेमवर मस्त सोनेरी कलर आला, मस्त खस्ता कलर आला तोवर मी यांना तळून घेतलंय। आता गॅसची फ्लेम लो करा आणि मस्त लो तो मीडियम फ्लेमवर आपल्याला यांना मस्त लालसर होतील तोवर तळून घ्यायचे। हे बघा किती छान यांना कलर आलाय, मस्त गोल्डनसर कलर आलाय। तळताना लक्षात ठेवा कधी पण लो फ्लेमवर तळले तर मस्त खस्ता असे आपले हे समोसे बनवून तयार होतात, मस्त कोटेड पण हे कुरकुरीत होतं। हाय ना गरमागरम। आता मी सगळे असे समोसे बनवून घेतलेत। हे बघा किती छान आपले मस्त खस्ता हलवाईपेक्षा पण टेस्टी घरच्या घरी मस्त असे समोसे बनवून तयार झाले। हाय ना छान। स्टफिंगचं बॅटर हलवाईपेक्षा पण सुंदर आणि वरचं कोटेड मस्त स्टफिंग पासून सुद्धा कुरकुरीत, इतकं छान। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।